चोपडा शहरातील मध्यभागी असलेल्या गांधी चौकात शेकडो वर्ष पुरातन श्रीराम मंदिरात आज रामनवमीनिमित्त सकाळपासूनच भाविक भक्त दर्शनासाठी गर्दी करत होते। श्रीराम मंदिरात मोठ्या उत्साहात आनंदात श्रीराम जन्मोत्सव संपन्न झाला। यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त, महिला, वयोवृद्ध, बालक आनंदमय वातावरणात उपस्थित होते। या प्राचीन श्रीराम मंदिरात गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते। पुरातन श्रीरामाचं मंदिर असल्याने भाविक भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी या ठिकाणी येताना दिसून येत आहे। रामनवमीचा उत्सव आपल्या इथे साधारणपणे 250 वर्षाची परंपरा आहे। 250 वर्षापासून आपल्या इथे रामनवमी हा उत्सव होतो। दरवर्षी भजन होतं। इकडीकर महाराजांच्या हातून भजनाचा एक अभंग, रामजन्माचा अभंग म्हणला जातो। त्यातला रामाचा जन्म होतो। रामाच्या नवरात्रामध्ये म्हणजे गुढीपाडव्यापासून तर आजच्या दिवसापर्यंत रामायणाचं पठण, संस्कृत पठण, त्यानंतर पारायण होतं। दररोज देवाला अभिषेक होतो, विष्णू सहस्रनाम पठण होतं। दररोज सगळे बालगोपालांबरोबर रामरक्षा, हनुमान चालीसा, रामनामाचा जप होतो। ही अखंड परंपरा चालू आहे 250 वर्षापासून। आजचा जो उत्सव आहे कसा पार पडला? अतिशय उत्साहामध्ये पार पडला। अतिशय सगळ्या लोकांचा उत्साह होता। 10 दिवसापासून सगळा उत्साह चालू होता। सकाळपासून भाविक दर्शनासाठी येत होते। हो, सकाळपासून भाविक दर्शनाला येत होते। सकाळी अभिषेक झाला देवाला, त्यानंतर फळ वाटप झाले, भरपूरसे फळ वाटप झाले, सुंदर कार्यक्रम झाला। उद्या दिवशी काल्याचं भजन होईल आणि कार्यक्रमाची समाप्ती होईल। राम मंदिरात दरवर्षीप्रमाणे छान रामाचा पाळणा वगैरे सजवला जातो आणि पुरातन आहे हे राम मंदिर आणि खूप छान भूषणमूर्ती खूप छान सजवतात त्याला। खूप भाविक दर्शनाला येतात, त्याकडे खूप गर्दी असते। आमच्याकडे गुढीपाडव्यापासून तर रामनवमीपर्यंत कार्यक्रम असतात। गुढीपाडव्यापासून संध्याकाळी आरती, रामरक्षा, लहान मुलांना गोष्टी सांगितल्या जातात, जप होतो, पुष्प होतं आणि रामनवमीच्या दिवशी पाळणा सजवला जातो। सगळं संध्याकाळी भजन असतं, सगळं छान नैवेद्य वगैरे। भगवान श्रीराम यांच्या चरणी वंदन करून भारतात सर्व ठिकाणी रामनवमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। तसेच चोपडा शहरात सुद्धा प्राचीन मंदिर आहे जे गांधी चौकात स्थायिक आहे। तर इथे शेकडो भक्तांनी या दर्शनाचा लाभ घेतलेला आहे आणि दरवर्षी हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। चोपडा पंचक्रोशीतले सर्व भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित असतात आणि छान प्रसादाचा कार्यक्रम उद्याला असणार आहे। उद्या दुपारी इथे भक्तांसाठी जेवणाचा कार्यक्रम असतो। त्या ठिकाणी सुद्धा भक्तांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावं।